अहो तुम्ही बघा तर नुसतं जाग्यालाच गार झाली पाहिजे सगळी. आजपासून आपल्या गावात दारूबंदी आहे. गावच्या हद्दीत एक थेंबही येता कामा नये. अचानकच जशी सुरू झाली तशी अचानकच बंद होणार. वय या गावात दारू बंद व्हायलाच पाहिजे. नाही पण एखादा बाहेरनच पिऊन आला तर मग काय करायचं? तर आपण त्यांना अडवायचं. बघा आता गावात कुणी काय प्यायचं काय खायचं हे सुद्धा हेच ठरवणार. अहो काय दिवस आलेत तुमच्यावर. चांगले दिवस आल्यात. हे बघा दारूमुळे कुटुंबाच्या कुटुंब बर्बाद व्हायला लागले. आता हे सगळं कुठं ना कुठं थांबायला पाहिजे की नाही गावात? अरे बाप रे, आता गावात काय होणार आणि काय नाही हे तू सांगणार होय? आम्ही सगळे सांगतोय. मी एकटा सांगतोय दारू बंद होणार नाही. काय रे होय की नाही? अरे मी असताना कशाला घाबरतायस तुम्ही? दिसभर मर मर काम केल्यावर माणसाला एरंगळ नकोय काय? मग घरी जाऊन आराम करा. दारू पिणं हा कसला विरंगुळा? ते तुमच्या दिराला विचारा की. माझ्यापेक्षा फंटर होता तू पिण्यात. म्हणूनच सांगायला लागलोय. हे बघा दारू लई वाईट. दारूमुळे डोसकं चालायचं बंद होतोय माणसाचं. आमचं नाही होत. आहे का? आमचं होत नाही. दारू चालू राहणार म्हणजे राहणार. नाही राहणार. तसं ठरावच करणार आहे आम्ही. होय. ती बाजारात कितीला मिळतोय ठराव? हे बघ ठराव येतील आणि जातील बी, पण माझ्या बिझनेसच्या मध्ये कोणी यायचं नाही. अरे वैयक्तिक बिझनेस आहे माझा. अरे मग घरात पितच जा, गावात कसं ऐकतोय? का गाव काय तुझ्या मालकीचं आहे काय? अरे मी बी या गावचाच आहे. मग जरा गावच्या भल्याचा विचार करा. गावातल्या लोकांच्या भल्याचा विचार करा. जमणार नाही. आणि बघा तुम्ही मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. 12 गावचं पाणी प्यालोय मी. मग त्याला उत्तर कसं द्यायचं हे चांगलंच माहितीये मला. होय काय करणार? होय रे, काय करणार? मारणार आहे? हे सुरजा मारणार नाहीस काय? ये ये मारायला ये मला या. ए ह्या गावात दारू चालणार नाही म्हणजे नाही. का का चालणार नाही दारू? आम्ही म्हणतोय म्हणून चालणार नाही. मला कोणी विचारते? तू विचारत नसशील पण आम्ही विचारतोय. हा. या गावात दारूचा एक थेंब जरी आला ना तर गाठ आमच्याशी आहे. अरे सुरजा हे बायकांच्या आडनं का राजकारण करतायस? ये की जरा मरणासारखा भेड या. लई झालं रे. थांबा. ए या गावात मी बिझनेस करणार म्हणजे करणार. बघतोच कोण काय करताय ते. अरे पप्प्या तुला लय गुरमे आहे रे. तुला बघितलंस काय कोल्हापुरी? ए बायकानो चला ग आता धावतोच तुला इंगा. हे बघा हे असल्याला मी घाबरत नाही. परेश पाटील घाबरत नाही का? चला ते कळलंच की आता. तुझी दारू कशी बंद करतेस बघतो आता. ए बस करा. घरी जाऊन भांडी घासा जा. ए तुला ना धुणं भांडी करायला होतं. तुला दावते कसं धुणी भांडी करायला होतं ते. जगात नाही नाही गावात काय ए आता मला पळायला लावलंय, पण ह्यो परेश पाटील पळून जाणाऱ्यातला नाही आहे. नागाला डिवचलंय.
टाईम आला की कसा फण काढतो ते बघा. जा शानाई जा. कसं पळले बघा ते. ए बाय तुम्हाला आता एकदा ताकीद देतो जर एक कुणी दारू प्याला बाप्या माणूस तर गाडवानं धिंड काढू आम्ही त्याची. नाही तर काय जरा जास्तच चाललंय. अरे तो दारू इतका म्हणून काय झालंय? तुमचं पण चुकतंयच की. कशाला जातं दारू ढोसायला? आजपासून गावात दारू बंद होणारच. अंजली वहिनी पहिलं पाऊल चांगलं पडलं बघ. हो इथनं पुढचं पाऊल बी चांगलं पडणार आहे. वय वय अंजली वहिनीच जिंकणार. वय, वय, वय. विजय असो! विजय असो! विजय असो! विजय असो! तेच नाही मला तेच नाही. हे घ्या आपले टीव्ही आहेत. आहा. तुम्हाला वा 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 वा. घ्या. सकाळ सकाळ असा गरमागरम चहा प्याला की नाही जी काय तरतरी ती ना ती काय विचारू नका. अरे ते सकाळी पप्प्या पळून गेला का नाही त्यावेळी मला लई तर तरी आली बघ. काय पण म्हणा मला नाही वाटत आता तू वाटायला जाईल म्हणून. नाही 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 ते पप्प्या लय चिवाट माणूस आहे ते. असं सहजासहजी हार मानणार नाही ते. उलट इथनं पुढं आपल्याला लय सावध राहायला पाहिजे. ए, याव द्या कळते का काय सांगाल होते. नाही 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 मी काय पप्प्याच्या नादाला लागत नाही तुम्ही काय काळजी करू नका. हा बघ हो आपल्याला भांडणं अजिबात करायची नाही. जे काय असेल ते शांतता मार्गाने. आणि गावातले सगळे लोक आपल्या सोबत असताना काळजी कसली. होय की? होय. अहो गावातली सगळी सोबत होती म्हणून ते पप्प्या पळून गेले. वहिनी हा आपल्या पहिल्या मुद्द्याचं यश एक नंबर आहे बघा. वय 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 इथनं पुढच्या मुद्द्यासनी बाई असंच यश येणार बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. अंजली वहिनी अहो जेव्हा पाहिजे तेव्हा सांगा की घरकाम सोडून येईन आम्ही. पण आता इलेक्शन झाल्याशिवाय मी तर काही गप्प बसणार नाही बघा. बर ते पुढचं काय? पुढे आता आपण गावात अजून काय काय अडचण आहे त्याचा विचार करूया. आणि आता आपण दारूबंदीचा प्रश्न जसा सोडवला तसे इतरही प्रश्न सोडवू. हा चालतंय सोडूयात की. आता मला बी लई हुरूप आलाय बघा. वहिनी आपल्याला आता ते चिन्ह आणि जनसंपर्क कार्यालय याचा जरा विचार करायला पाहिजे. होय होय भाऊजी आपल्या पहिल्या मुद्द्याला यश आलंय तर आपण त्याचं भांडवल नको करायला. आपण इथेही बोलू शकतोच की. म्हणजे कसं आहे कार्यालय असल्याशिवाय जनसंपर्क कसा होणार? इथं चाच्या गाडीवर किती दिवस आपण भेटायचं? आपली एक हक्काची जागा असली पाहिजे. सध्या तरी आपण इथेच भेटू. आणि नाहीतर गोठ्याकडची जागा आहे ते. चालते की. अहो गोठा तर गोठा. अहो, शेतकऱ्याच्या पॅनलला गोठ्याची कसली लाज. हो आता दुखावलेली लोक काही ना काही करणारच. गाफील राहून चालणार नाही. वय अहो ते पप्प्या नाही शान काही ना काहीतरी करणारच ते. ते ना वहिनी अहो ते पप्प्याचं झालं हो. पण आपला अजून एक विरोधक आहे त्याला इसरून चालायचं नाही. कोण? अहो तुमच्या जाऊबाई माझी बायको काय करत असेल कुणाच ठाऊक. या वहिनी चंदे साडी बरी दिसते ना ग. एकदम बेस्ट आहे बघा. गरीबा घरच्या वाटतंय सा. खरं श्रीमंतांना पुढारी का बनता येत नाही कुणास ठाऊक. पुढारी संत श्रीमंतच असतात. फक्त गरीबासारखं धावायचं असते. अव जनतेची किती काळजी आहे ही वाटण्यासाठी. या वहिनी
राणा भाऊजी, अहो नेमकं कुठे आहे सभा? ठीक आहे, इकडेच आहे. अहो पण इथं तर कोणच दिसेना झालंय की. वहिनी मी सांगितलं समजेच नाही, येतील ते. होय पक्क नव? होय होय, तुम्ही बसा की. या या. ए हे ऍडजस्ट कर. खाली घे. हा बघा. हा बस बस. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. काय सब कोणी बी न झालंय की हो. येतील येतील, सांगितलंय मी. राणा भाऊजी, अहो गायकवाडांच्या सुनना असं चावडीवर वाट बघत बसणं शोभतंय काय? खुळ्यागत आम्ही नुसती वाटच बघत बसलोय. वहिनी हे धारा काढायचा टाइम झाला ना व. माणसं धारा काढत असणार आणि बायका ते स्वयंपाक करत असणार. झालं की लगेच येतील त्या. तुम्ही बसा बसा की. नमस्कार दादा. अहो या की या. अहो अहो ऐका तर. वहिनी अहो तुम्ही काही काळजी करू नका, येतील माणसं. तुम्ही बसा. हो असं कसं? हे बघा राणा भाऊजी, आम्ही तुम्हासनी प्रचार प्रमुख म्हणून नेमलंय. तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट पार पाडा बरं. कशी काही येणं झालंय काय कळणं झालंय बघा. सांगावं तर समजेच नाही दिलाय. हा म्हणजे कामाच्या धानले ते इसरलं बी असत्याल म्हणा. राणा भाऊजी एक काम करशील? बोला की. जाऊन समद्यासनी परत बोलवून आणा. बोलवून? वय वय काही बी करा पण माणसांना घेऊन या बरं. अहो खरं आमची पहिलीच सभा आणि पहिल्या सभेला एक बी माणूस नाही असला अपशकून व्हायला ना ग बघा. अहो आम्ही अवघडातलं अवघड भाषण बी तयार केलंय हो. असं न ग व्हायला. आता तुम्ही जाऊन बोलवून आणता काय? जावा की तेवढं. अरे आम्ही सांगत होतो लेट जाऊ पण तुझी आपली गडबड. आवत ताईसाहेब ते सभा लई लेट झाली असती तर जेवण बी लई लेट झालं असतं म्हणून. अच्छा म्हणजे आमच्या सभेपेक्षा तुला खायचं पडलंय व्हय? आवल हाय म्या तर तुमची पिये हाय म्हणल्यावरती म्या समजा येळा आखल्या होत्या पण या सभेनं गोळ घातला. ते काही नाही. सभेला माणसं आली नाहीत का नाही तर ठोकळ्याचं पद काढून पक्षात हाकलूनच लावतो का नाही बघ त्याला. त्याला काढून कसं चालेल म्हणा. आम्ही तुझीच हक्कलपट्टी करतो. गाव ताईसाहेब म्या काय चूक केली हो? मजा ठोकळ्याकडनं माणसं जमा होऊ देत अशी देवाकडे प्रार्थना कर. हा वय देवा माझ्या ताईसाहेबांची सभा भरू दे रे बाबा. रानादासनी माणसं घाऊ दे रे बाबा. अशी प्रार्थना नाही, नाक घासून तिकडे प्रार्थना कर जा. हा आज या ठिकाणी जमलेल्या समजा सोनंतीला गायकवाड वचन देतो. अहो दादा फक्त 10 मिनिटं चला सभेला.
हो नाही रांदा धारा काढायची वेळ आहे काम सोडून कसं येऊ अहो वहिनीच तुम्ही सांगितलंय मग त्यांना सभा घ्यायची आहे. चला की. हो, नाही रांदा माफ करा अहो दादा ऐका तर. तात्या, हो तात्या, जरा 5 मिनिट सभेला चला की. नाही नाही काम सोडून येता येत नाही. अहो चला की वहिनी. नाही नाही हो मावशी काका जरा सभेला चला की. वहिनींनी सभा घेतली नाही काय. बरं ठीक आहे चला. नमस्कार काका. नमस्कार. ते सभा ठेवले चला की. द्या येतो की उद्या. आज आता काम आहे उद्या येतो. पण आज सभा ठेवले. उद्या ढकला, उद्यावर ढकला की तुम्ही. आम्ही उद्या येतो. बरं बरं दादा तुम्ही तरी चला. आज जरा शेतात काम आहे. ठीक आहे. मावशी ते वहिनीने सभा ठेवल्या येतं काय. नाही बाबा भाकरी तापायचे. काय बी करून वहिनींची सभा झालीच पाहिजे. तर आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या बंधू भगिनींना आम्ही सौ नंदिता गायकवाड वचन देतो की आम्ही या गावातल्या माणसांसाठी जीव तोडून मेहनत करू, आमचं रक्त आटवू, दिस रात्र मन लावून सेवा करू. आमच्या ताटातला घास तुम्हासनी भरवीन. सदा सर्व सकाळ आमच्या मनात तुमच्या कल्याणाचाच विचार असल. एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दौलतवाडी. वाह. आड्या. तात्या टाळ्या वाजवा की. हो तात्या टाळ्या वाजवा की. तात्या, अहो भाषण संपलं टाळ्या वाजवा की. काय बोलतोय कळ ना. कळत नाही नाही का. ऐकू येत नाही मला. ऐकायला येत नाही. होय ऑपरेशन करायला लागला म्हणता डॉक्टर. आता कुठं करता ऑपरेशन. वय झालं. सासू सासऱ्याची भाषण ऐकण्यापेक्षा ऐकून आलेलं बरं. ते नाही काय बडबड ती मुलगी मगाशी. दादांची लेखच आहे ना. हा तुम्ही आता हा होय. या कुठं सावकाश जा काय. हा. काय ग बाई, आमची एवढी पहिली सभा आणि बहिरा आणून बसवला बाय. वरना आम्हासनी आर तुर करत आम्ही काय बडबडलो असं बी म्हणला. काय फायदाच नाही झाला या सभेचा तर. शी बाई नुसता फुकटचा टाइम गेला आमचा.